नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड आता माझी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तर कास्तकार बांधवांनो, आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट। सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ की यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये आता 100% घटणार सोयाबीनची पेरणी। सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट, सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ की यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये आता सोयाबीनची पेरणी या ठिकाणी 100% घटणार। मग संपूर्ण देशामध्ये यंदाच्या वर्षी सोयाबीनची पेरणी ही का प्रचंड घटणार, यामागचं कारण काय व याचा मग भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार, जर याच्याबद्दल आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर, तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला एकदा लाईक करा। इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर कास्तकार बांधवांनो, आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की या वर्षी संपूर्ण देशामध्ये आता सोयाबीनची पेरणी ही 100% घटणार। मग यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये सोयाबीनची पेरणी घटण्यामागची कारणे काय व याचा मतितार्थ काय व याच्यामुळे भविष्यात सोयाबीनच्या दरावरती याचा परिणाम काय होऊ शकतो, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर व अचूक माहिती। जर आपण बघितलं मित्रांनो, मागच्या 2 ते 3 वर्षाचं तर दिवसेंदिवस सोयाबीनचा बाजारभाव हंगामाच्या सुरुवातीला कोलमडताना दिसतोय। आपण 3 वर्षापूर्वी बघितलं की सोयाबीनचा बाजारभाव 8 ते 10 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत होता, पण त्याच हंगामापासून आपल्याला बाजारभाव कोसळताना दिसला। आपण इथून जर मागच्या काही वर्षांचा विचार केला तर 2021च्या असणाऱ्या दिवाळीनंतरच्या हंगामात सोयाबीनला मिळालेला दर 5,700 ते 5,800। जर आपण 2022 मध्ये आलो तर हा असणारा सोयाबीनचा बाजारभाव 5,200 5,300 पर्यंत पोहोचला। जर आपण 2023 मध्ये आलो तर बाजारभाव 4,700 4,800 पर्यंत पोहोचला आणि 2024च्या हंगामामध्ये जो बाजारभाव आपल्याला मिळाला तो तर 4,100 4,200 हा सुरुवातीला होता। आजचं तर सोडूनच द्या, आज तर बाजारभाव तो न विचार करण्याच्या लेवलला आहे, म्हणजे 3600 3700 3800 अशा परिस्थितीत आहे। मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना वाटायले की एकरामध्ये उत्पादनच किती व्हायले, तर त्या ठिकाणी जवळपास एक 5 क्विंटल 6 क्विंटल खूप झालं, याच्यावर आपल्या देशात सोयाबीनचं उत्पादन होत नाही। आता काही शेतकरी आधुनिक आहेत, त्यांच्याकडे समजा सिंचनाची सुविधा आहे, तर तिथं अर्धा क्विंटल होणं इट्स ओके, सोडून द्या। पण तरी देखील एक 8 क्विंटलचा हिशोब लावला तर 8 चोक आपण 32,000 रुपये हे एकरी उत्पन्न पकडलं। त्याच्यामध्ये आपण बघितलं तर 4.5 ते 5,000 रुपये कापणीला चालले, तर 2.5 ते 3,000 बॅगला चालले, तर पुन्हा मधात कोरायझन ओडिसीच्या फवारण्या, म्हणजे आपला खर्च साधारणतः एक 35,000 रुपयापर्यंत यायला आहे जर घरचे करणारे असले तर। बाहेरचे म्हणले तर सोडून द्या। मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधव हा विचार करायला लागला की बाबा लॉसमध्ये जायचं, मेहनतीचं सोडून द्या, काय मिळायचं हा तर प्रश्नच नाही। तर मग लॉसमध्ये जाण्यापेक्षा त्याच्याऐवजी नुसता आपण खरीप हंगामात कांदा जरी केला तरी तो त्या ठिकाणी लाख रुपये एकर भरात नफा देऊन जातो। तर मग अशा परिस्थितीमध्ये हे अडचणीचं पीक काय आहे, मग अशा पद्धतीचा त्यांचा विचार हा सुद्धा चुकीचा नाही। आणि याच विचारामुळे कुठेतरी यंदा आता कसं राहतंय की सगळे सोडून देतील सोयाबीन असं नाही, पण एक मला वाटते 10 ते 20% ही अडचण उद्भवताना दिसू शकते। आणि याचा जर आपण विचार केला तर भविष्यात याचा इम्पॅक्ट पडणार। कारण काय, अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिना यामधील असणारे कास्तकार बांधव सुद्धा हळूहळू जे आहेत तर या ठिकाणी सोयाबीनमध्ये मधून मक्याकडे गव्हाकडे शिफ्ट व्हायले। म्हणजे ओव्हरऑल संपूर्ण देशासह आंतरराष्ट्रीय जर विचार केला तर 2025 मध्ये पेरणी ही अमेरिकेत पण घटणार, भारतात पण घटणार
आणि याचा जर विचार केला तर दिवाळीनंतर जर बाजारभाव आपल्याला सुरुवातीपासून तेजीत दिसले आणि पासराची पातळी ओलांडत दिसली, मला वाटतं काय आश्चर्य वाटायला नको. यामुळे सोयाबीनची पेरणी घटणार, यामुळे दर हे आपल्याला दिवाळीनंतर चांगले मिळणार याबद्दल शंका नाही. तरी देखील फिंगर क्रॉस ठेवायला काही हरकत नाही. पण मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी पेरणी घटणार याबद्दल शंका दुमत नाही. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी व सोयाबीनच्या असणाऱ्या प्रत्येक घडामोडीबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती. मला वाटते व्हिडिओ आवडलाच असेल, त्यामुळे लाईक करा, इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो. तर कास्तकार बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.